दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा यांच्या वतीनं आयोजित ग्रंथ पुरस्कार प्रदान कार्यक्रम शाहू स्मारक भवन इथं आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला ज्येष्ठ भाषा अभ्यासक डॉक्टर गणेश देवी यांची प्रमुख उपस्थिती होती। दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीनं 2023 मध्ये उत्कृष्ट साहित्य कृतीला पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी प्राध्यापक मनोहर कोपर्डे यांच्या स्मरणार्थ वी.स. खांडेकर राज्यस्तरीय पुरस्कार, मन समझावन या कादंबरीसाठी संग्राम गायकवाड यांना, तर धम्मपाल रत्नाकर राज्यस्तरीय काव्य पुरस्कार इष्टकसाठी अनिल कांबळी, कासरासाठी ऐश्वर्या पाटेकर यांना देण्यात आला। विद्येच्या प्रांगणात या आत्मचरित्रासाठी माणिकराव साळुंखे यांना, सावळा या कादंबरीसाठी विठ्ठल खिल्लारी पुरस्कार प्रदान करण्यात आला। वसप या कथासंग्रहासाठी महादेव माने यांना, झांभळ या कथेसाठी समीर गायकवाड, तिच्या जगण्याची कविता होताना या कविता संग्रहासाठी वनिता जांगळे आणि हसरी शाळा या बाल साहित्यासाठी प्रतिभा जगदाळे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। या कार्यक्रमात एकूण 28 जणांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले। यावेळी बोलताना डॉक्टर गणेश देवी यांनी कविता, बाल साहित्य, वैचारिक लेख अशा सर्व क्षेत्रांना कवेत घेऊन हे पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत, याचा मनस्वी आनंद असल्याचं सांगितलं। सध्या लोकशाही पुढं मोठं आव्हान उभं राहिलंय, त्याला नख लावण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। अशा काळात कोल्हापूरमधून जी साहित्य निर्मिती होतीये त्याची नेहमीच वेगळी भूमिका राहिली आहे। त्यामुळे लेखकानं स्वतःला वैयक्तिक लेखक न मानता आपल्यावर सामूहिक सामाजिक जबाबदारी आहे असं मानलं तर परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही, असंही डॉक्टर गणेश देवी यांनी सांगितलं। यावेळी दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धळुगळू, कार्याध्यक्ष दी.बा. पाटील, कार्यवाह विनोद कांबळे, विलास माळी, चंद्रकांत पोतदार, विक्रम राजवर्धन, महेंद्र कदम यांच्यासह सदस्य, साहित्यिक, साहित्यप्रेमी उपस्थित होते।